नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसाय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, आपल्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, आम्ही नेहमीच तुम्हाला हसवत असतो आणि हसवून तुमची कळी खुलवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण सध्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडलेला आहे की झी मराठीवरची एक जी कळी आहे ती कधी खुलणार आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी झी मराठीवर सध्या सुरू असलेली सगळ्यांची लाडकी मालिका खुलता कळी खुलेना या मालिकेतले कलाकार आज या मंचावरती येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. वा वा, क्या बात आहे. मला आज खरंच खूप आनंद झालाय, कारण सगळ्यांना प्रश्न पडलाय खुलता कळी खुलेना, ही कळी कधी खुलणार. मग आम्ही एक उत्तर काय शोधलं की चला चला अवयवमध्ये आणूयात, निदान ही कळी खुलेल. कारण तो प्रयत्न आम्ही करत असतो. खुलायला लागते. सगळ्यात जास्त आव आल्यावर आमची कळी खुलते. त्यामुळे आम्हाला जेव्हा वाटतं की यार काय गंमत येईना, यार काहीतरी घडायला पाहिजे या मंचावरती थुकरटवाडीत, तेव्हा मग आम्ही प्लॅन करतो की आऊ इकडे आले पाहिजेत. आणि त्या आल्या की एनर्जी घेऊनच येतात. त्याच्यामुळे कळी खुलणार आहे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण स्वागत करूयात विक्रांत अर्थात ओम प्रकाश शिंदे. स्वागत करूयात मयुरी देशमुखचं, आपली मानसी. जोरदार टाळ्या तिच्यासाठी. मोनिका म्हणजेच अभिज्ञा भावेसाठी जोरदार टाळ्या. स्वागत करूयात संजय मोने सर, विक्रांतचे बाबा विजय ही व्यक्तिरेखा साकारतात. स्वागत करूयात विक्रांतच्या आजी अर्थात उषाताई नाडकर्णी यांचं. स्वागत करूयात विक्रांतच्या आईंचं सविताताई प्रभुणे मॅम. स्वागत करूयात आत्याबाईंचं म्हणजेच आशा शेलार यांचं. जोरदार टाळ्या. आणि स्वागत करूयात जो पहिल्यांदा या मंचावरती आज येतो. एवढाच विनोद होता माझ्याकडे तुझ्याबद्दल. माझ्याकडे ते विनोदही संपलेले आहेत, पण त्याच्याबद्दलचं प्रेम कधीच संपणार नाही. जोरदार टाळ्या पाहिजेत. पण तू गोष्टी आणल्यात का ज्या आम्ही तुला काल सांगितल्या होत्या? गोष्टी? हा, एक तर लाईट बिल, झेरॉक्स, पासपोर्ट, रेशन कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स. कारण आता तुला आम्ही इकडचंच प्रतिनिधित्व देऊन टाकतोय कायमचं. तुकरटवाडीचे रहिवासी असं एक आज तुला एक पत्र देणार आहे, कारण संकर्षणनी रेकॉर्ड केलेले सगळ्यात जास्त वेळा येण्याचं. मी जास्त वेळ आली. नाही, खरं तर कार्यक्रम आऊ तुमचाच आहे, त्याच्यात आम्ही काम करतो. पण खूप आनंद होतो जेव्हा आपली माणसं या तुकरटवाडीत येतात. आणि ही लाडकी मालिका आहे सगळ्यांची, याबद्दल खूप बोलायचं आहे. मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सगळ्या टीमसाठी झाल्या पाहिजेत. तर आपण सुरुवात करूयात विक्रांत पासून. विक्रांत, मालिकेमध्ये खूप गंभीर असतोस तू आणि खूप असं म्हणजे गप्प गप्प असतो, सगळं सहन करणारा माणूस आहे. सगळं आतमध्ये कसं काय ठेवतो इतकं विशेष वाटतं. खरंच असं आहे का? रिअल लाईफ मध्ये हा हिला सहन करतो, रिअल लाईफ मध्ये आम्ही दोघं ह्याला सहन करतो. बरोबर. हो. म्हणजे असा जसा दिसतो तसा अजिबात नाही. आणि ह्याचे साक्षीदार सगळे आहेत बरं का. मुखोट्या मागचा चेहरा वेगळाच आहे कसला तरी. तर तो कसा आहे हे पण ऐकायला आवडेल. नंबर 1 खादाड्या आहे. खादाड्या खूप आवडतं खाणं. प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन, म्हणजे हिच्याकडे तर भरलेलंच असतं, हा आणतच असतो, यांच्या पिशव्यातनं असतंच, हा फक्त डबा घेऊन बसतो. तर संजय मोरे सर सेट वरती खाऊ सुद्धा घेऊन येतात, त्याबद्दल पण आम्ही ऐकलंय, खरं आहे काय? हा, म्हणजे मी आणतो एकच पदार्थ, पण तो वेगवेगळ्या चवीचा असतो. घरनं निघताना घाई झाली असेल तर असं अंदाजाने टाकलं तर तो चांगला बनतो. अच्छा. आणि मग कधी रागावून निघालो असेल तर तिखट असतो. सगळं मनासारखं झालेलं असं गोड असतो एकच पदार्थ, त्यांना बिचारांना कळत नाही. अच्छा. तर विक्रांत, ही भूमिका खूप आवडतीये लोकांना आणि डॉक्टर आहेस तू त्याच्यामध्ये. हो. कशी वाटते ही भूमिका करताना आणि काय प्रतिक्रिया येतात लोकांच्या? खरं तर जेव्हा मला ही भूमिका पहिल्यांदा मिळाली होती तेव्हा मी खूपच टेन्शनमध्ये होतो, अजूनही आहे थोडाफार.
पण कारण डॉक्टरकीचं मला काहीच माहित नाही. मी इंजिनिअरिंगचं थोडंफार माहिती आहे. मला असून मी रोज टेन्शन मध्ये असतो माहिती असून. फक्त दोन्हीकडे अभ्यास करावा लागतो एवढं कॉमन हे आहे. आणि मला वेळही नाही मिळाला की मी हॉस्पिटलमध्ये जाऊन काही स्टडी करता येईल असा. तर थोडंसं टेन्शन होतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे भाषेचं टेन्शन होतं जरा, की मी अहमदनगरचा आहे मूळचा. तर तो हेल येतो आणि नेहमी आऊ मला करेक्ट करत असते. एखादा जरी शब्द आला की बोलला अहमदनगरचा घाटी. मी ट्राय करतो की मी विक्रांत करत असताना शक्यतो ते बोलत नाही तसं, हेल येऊ देत नाही, कारण ते कॅरेक्टर वेगळं आहे. अहमदनगरचे लोक चिडू नका, नाही तर म्हणाले काय म्हणताय म्हणून. हे फक्त व्यक्तिरेखेसाठी व्यक्तिरेखा तशी आहे. तो मुंबईतला आहे तर तो मुंबईतल्या लोकांसारखं बोलणार म्हणून. बाकी आधी मी साई प्रसाद केला तेव्हा नगरचा होता तो, तर नगर सारखं मी बोलायचो. वा. आणि नाडी तज्ञ, तू नाडी तज्ञ आहेस त्याच्यामध्ये, मग असं कोणी फिमेल फॅन्स भेटतात का की आमची नाडी तपासता वगैरे? हातात धरतो. नाही त्या घाबरतात की आपली नाडी तपासली तर ह्याला कळेल. नवीन सिरियल नको. एक टेन्शन आहे, दुसरं नको. आणखी ज्या कॉन्फिडंट आहेत त्या येतात. मयुरी, आता तुझ्याकडे येणार आहे. मानसी ही व्यक्तिरेखा सुद्धा खूप आवडली आहे आता सगळ्यांना, आणि तू सुद्धा डॉक्टर प्ले करतेस त्याच्यामध्ये. तुझा काय अनुभव? खरं तर मला जेव्हा पहिल्यांदा ब्रीफ दिलं गेलं की मानसी असं कॅरेक्टर आहे, मला पचवायला जरा जड गेलं की इतकी सहनशील, इतकं ऐकून घेणारी. मग ती ग्रास्प करायला मला वेळ लागला. आणि अभ्यास करता करता मला लक्षात आलं, माझ्या जनरेशनला, आपल्या जनरेशनला आपण पटकन रिस्पॉन्ड करतो मेसेज थ्रू, ईमेल थ्रू, आपल्याला माध्यमं आहेत एक्सप्रेस करायला. पण एक आईवडिलांची जी जनरेशन होती ती सहन करायची, ती ग्रेसफुली सहन करायची आणि पुल ऑन करायची. तर मानसी मला कुठेतरी तिथून सापडलं की ती ताकद धरणारं कॅरेक्टर आहे. आणि देशपांडे घरात आजी आजोबा आहेत, मग मोनिका आहे, मग ईशा आहे, मग आई वडिलांची जागा कुठेतरी मानसी घेते. सो हे मला करता करता लक्षात आलं. आणि अगदी प्रांजळपणे मी ॲक्सेप्ट करते. मला ही खूपच चांगली सपोर्टिव्ह टीम मिळाली, कारण माझी पहिली सिरियल होती, पहिलं अपिअरन्स होतं टी व्हीवर. सो मी फार गोंधळलेली होते, फार बावरली होते. पण हे सगळे म्हणजे आऊ, मोने बाबा, सविता मावशी, असं एक नाव ठेवलंय, मोरे बाबा म्हणतो आम्ही त्यांना, आशाताई, म्हणजे ह्या सगळ्यांनीच, इव्हन दीज को-स्टार्स, सगळ्यांनी एक्सपिरियन्सेस मला त्यांचे सांगितले, मला वेळोवेळी करेक्ट केलं. सो माझी कळी हळूहळू खुलतीये मानसी सोबत. वा. तर आता बाकीच्याही सगळ्या कलाकारांशी गप्पा मारायच्या आहेत, पण काय तुकरटवाडीमध्ये बरीच माणसं असतात, त्यांनाही भेटायचं असतं. बघूयात कोण आहेत.